मागच्या भागात आपण पाहिलं की स्वप्ना काहीतरी पुटपुटली, पण ती खूप थकली होती. तिला त्याच्या हातांच्या उभाची गरज होती. शेवटी ती शांत झाली. "श्श." त्याने तिचे हात घट्ट धरले आणि तिच्या मागून तिला कवटाळत तिच्या शेजारी झोपला. "दूर जा." ती त्याच्या मिठीत थोडी हालचाल करत म्हणाली. "गप्प बस वेडाबाई." तो तिच्या कानात पुटपुटला. तिने कोपराने त्याच्या पोटात मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिचे हात घट्ट पकडले होते. "धाडस करू नकोस." "हो, मला तुझ्यावर राग आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी तुला एकटीला झोपू देईन." "नाही, कधीच नाही." तो धोकादायक आवाजात म्हणाला. "अहंकारी, उद्धट." ती पुटपुटली. "पण आकाशने काय सांगितलं?" तिची उत्सुकता अजूनही संपली नव्हती. तो तोंड उघडून तिच्याकडे पाहू लागला. ती एवढी उत्सुक का आहे असा विचार करत तो हलकेच हसला. "मी संजयलाही बोलावेन. उद्या सगळ्यांनी याबद्दल बसून बोलू." तो म्हणाला. तो तिच्या मोकळ्या मानेवर नाक घासत हळूहळू झोपी जाऊ लागला. "आजसाठी खूप झालं." तो हळू आवाजात म्हणाला. नीरज उठला आणि बेडच्या दुसऱ्या बाजूला हात फिरवून पाहिलं. ती जागा रिकामी होती. त्याने डोळे मिटले आणि काल रात्री स्वप्नाचा घाबरलेला चेहरा आणि तिची निराशा आठवली. त्याने आजूबाजूला पाहिलं, पण खोलीत ती कुठेच दिसली नाही. त्यांची दोन्ही लहान मुलं त्याच्या शेजारी शांत चेहऱ्याने झोपली होती. त्याने डोळे चोळले आणि जांभई देत खोलीबाहेर आला. बाहेर येऊन त्याने पाहिलं. त्याचे वडील लॉनमधल्या बाकावर बसून वर्तमानपत्र वाचण्यात गुंग होते. अचानक त्याला काल रात्री स्वप्नाला काय बोलून गेला होता ते आठवलं. शिट. तो पटकन स्वयंपाकघराकडे धावला, पण तिथेही स्वप्ना नव्हती. तो संपूर्ण घरभर तिला शोधू लागला, पण ती कुठेच दिसेना. ती गेली तरी कुठे? तो स्वतःच्या रागाला शिव्या देऊ लागला. कित्येक वर्षांनंतर त्याने तिला इतकं मूर्खपणाचं काहीतरी बोललं होतं आणि आपल्या शब्दांनी तिला दुखावलं होतं. "मी तुला कधीच माफ करणार नाही." त्याने स्वतःचे शब्द दोनदा आठवले आणि स्वतःच्या डोक्यावर हलकंसं मारत स्वतःला शिव्या दिल्या. "आकाशने काहीच सांगितलं नाही मानसी. त्याला उगाच दोष देऊ नकोस." त्याने स्वप्नाचा आवाज ऐकला. ती फोनवर मानसीशी बोलत होती. "जा आणि त्याची माफी माग मानसी. त्याच्या भावनांना नेहमी गृहीत धरू नकोस." ती मानसीला इशारा देत होती. नीरजला वाटलं जणू तो इशारा त्याच्यासाठीही होता. ती टेरेसवर होती आणि तिथल्या बागेतल्या झाडांवरून फुलं तोडत होती. "स्वप्ना." तो तिच्याकडे चालत गेला आणि तिच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून तिची मदत करू लागला. "मी तुला नंतर फोन करते." ती अचानक फोन कट करत म्हणाली आणि नवऱ्याकडे आश्चर्याने पाहू लागली. नीरजने भुवया उंचावत तिच्याकडे गोंधळून पाहिलं. "आता काय?" "हे पुढे वाढवू नकोस." तो मनातल्या मनात विनवू लागला. ती त्याच्या बोलण्याकडे किंवा कृतीकडे लक्ष का देत नाही? तो चिंतेत पडला. त्याने क्षणभर डोळे मिटले आणि खोल श्वास घेतला. त्याने तिच्या मनाला आपल्या शब्दांनी दुखावलं होतं आणि या शिक्षेला तो पात्र होता. हो, त्याने स्वतःलाच पटवून दिलं. हे दोघं एकमेकांसाठी अगदी योग्य असलेलं जोडपं होतं. पण कधीकधी जाणीवपूर्वक किंवा नकळत त्यांच्यातल्या एकाचा अहंकार दुसऱ्याला टोचत असे. कधी नीरजचा तर कधी स्वप्नाचा. तरीही ते दोघं रोज स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत होते. ते एकमेकांसाठी बदलायला तयार होते, जेणेकरून सगळ्यांसाठी गोष्टी सोप्या होतील. "मला माफ कर स्वप्ना." त्याने तिचा चेहरा आपल्या हातात धरला आणि तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं, तिचं लक्ष वेधण्यासाठी. ती हलकंसं हसली. तिचा फिकट हसू आणि दुःखी चेहरा पाहून त्याचं मन पिळवटलं. त्याला वाटलं की तो आपल्या बायकोला प्रश्न विचारत होता, पण तो विसरला होता की तो एका आईला प्रश्न विचारतो आहे. आईला. यावेळी त्याला हे सगळं शक्य तितक्या लवकर ठीक करायचं होतं. तो अपराधीपण सहन करू शकत नव्हता. त्याला माहीत होतं की एकदा बोललेले शब्द परत घेता येत नाहीत, पण कमीत कमी तो माफी मागून तिचं दुःख कमी करू शकतो. आणि तो मनापासून बोलत होता. "तू कधीच निष्काळजी नव्हतीस प्रिय. मी फक्त रागाच्या भरात सगळं बोलून गेलो. मला माहीत आहे हे काही कारण नाही. तरीही मी सांगतोय. मला माफ कर. माझा तसा अर्थ नव्हता." त्याने पुन्हा तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. क्षणभर तिच्या गालावरून काही अश्रू उघडले, पण त्याच्या कबुलीने तिच्या मनावरचं ओझं हलकं झालं. तिला माहीत होतं की इशिता ही त्याची कमकुवत बाजू आहे आणि तिच्यासाठी तो नेहमी आधी उभा राहील. ते काल सिद्धही झालं होतं. ती हसली, ज्यामुळे तो गोंधळला. क्षणभर तिला तिचे बाबा आठवले. तेही अगदी असंच त्यांच्या आईला त्यांच्या चुका झाल्या की रागवत असत. "स्वप्ना." त्याने तिचे खांदे हलवले आणि तिच्याकडे पाहायला सांगितलं. "मी माझ्या बायकोवर रागावलो होतो, पण मी विसरलो होतो की ती माझ्या मुलाची आईही आहे. मी माझ्या स्वप्नाची माफी मागतो आहे." "माझी बायको?"
माझ्या मुलांची सुंदर आई. त्याने तिला मिठी मारली. त्याचे डोळे ओलावले होते, पण यावेळी तिच्या असुरक्षिततेला पुन्हा खात्री मिळाली. तिला वाटलं इशूचा विषय आला की तो वेडा होतो आणि खूपच जपून वागतो. हे चांगलं आहे की वाईट तिला समजत नव्हतं. तिने त्याला मिठी मारली आणि त्याच्या पाठीवर हलकेच हात फिरवला. वडिलांसाठी मुली नेहमीच राजकन्या असतात आणि मुलींसाठी वडील म्हणजे त्यांचे राजा असतात. ती थोडी कपाळावर आठ्या घालत म्हणाली, तू काही अपवाद नाहीस नीरज. ती त्याच्या खांद्यावर हलकेच थाप देत म्हणाली. त्याला थोडा दिलासा मिळाला आणि तो हसत तिच्या मागे चालू लागला. मानसीने फोन कट केला आणि आरशासमोर उभ्या असलेल्या आकाशकडे पाहिलं, जो केस विंचरत होता. काल रात्रीपासून ते दोघे एकमेकांशी बोलले नव्हते. तू जिजूंना काय सांगितलं? प्रदर्शनात जे झालं ते सगळं सांगितलंस का? आकाशच्या वाढत्या रागामुळे मानसी घाबरली. ती सतत प्रश्न विचारत त्याला त्रास देत होती, पण तो मात्र खूप शांतपणे तिच्या प्रत्येक शब्दाकडे दुर्लक्ष करत होता, चेहऱ्यावर फिकट भाव घेऊन. यामुळे ती अजून जास्त दुखावली. त्याचं हे शांत राहणं अजूनही सुरूच होतं आणि त्याचा राग तिला अजून किती दिवस सहन करावा लागेल याची तिला काहीच कल्पना नव्हती. ती त्याच्याकडे आली आणि त्याचा हात पकडला. तो गोंधळून तिच्याकडे पाहू लागला, पण तरीही त्याने तोंड उघडलं नाही. मला माफ कर. यावेळी तिने त्याची हनुवटी हलकेच पकडली. तिच्या स्पर्शाने तो क्षणभर वितळला आणि त्याने पटकन तिच्या डोळ्यांत पाहिलं. दोघांचे डोळे एकमेकांत अडकले, तरीही त्याचं मन पूर्णपणे वितळलं नाही. त्याने तिचा हात सोडला आणि एक शब्दही न बोलता तिथून निघून गेला, मनातच हलकंसं असत. यावेळी मानसीने आपला अभिमान बाजूला ठेवून उघडपणे राहायला सुरुवात केली. ती पटकन त्यांच्या खोलीत निघून गेली, त्याच्या उत्तराची वाटही न पाहता. त्याच्या उत्तराची वाट पाहणं म्हणजे व्यर्थ आहे. तिला त्याला सरप्राईज देण्याचे आणि त्याची माफी मागण्याचे स्वतःचे मार्ग माहीत होते. तिने पटकन भूमीला फोन केला आणि कळालं की ते तिच्या बहिणीच्या घरी जाणार आहेत. परफेक्ट, ती क्षणभर विचार करत म्हणाली आणि आपल्या कुटुंबाला भेटायला निघाली. दरम्यान संजय नीरजला भेटायला आला आणि स्वप्नाने सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. ते सगळे नाश्ता करत बसले होते आणि मुलं, काम आणि इतर गोष्टींबद्दल गप्पा मारत होते. नीरज आणि संजय लॉनमधल्या एका बाकावर बसले होते. नीरजला आकाशने सांगितलेली माहिती संजयला सांगायची होती. आकाशला तुझ्याशी बोलायचं आहे संजय, नीरज संजयकडे पाहत म्हणाला. संजयने खोल श्वास घेत नीरजकडे पाहिलं. त्याच्याकडे तुझ्या वडिलांविरुद्ध ठोस पुरावे आहेत. तो त्यांच्यावर केस दाखल करायचा विचार करतोय, नीरज म्हणाला. मी काय म्हणू नीरज, त्यांना ती शिक्षा मिळायलाच हवी. आकाशला सांग, त्याच्या निर्णयाप्रमाणे पुढे जाऊ दे, मला काहीच हरकत नाही. संजय हलकंसं हसत म्हणाला. इतकंच, आणखी काही नाही? नीरज आश्चर्याने विचारू लागला. हो. मी अजून किती दिवस वाचवणार त्यांना? किती दिवस नीरज? संजय खूपच त्रासलेला दिसत होता. मी चांगला मुलगा होण्याचा प्रयत्न करतोय, पण ते त्यासाठी पात्र आहेत का? माझे शब्द कुणाला दुखावले असतील तर माफ कर, पण मी खरंच खूप कंटाळलो आहे. त्यांना जी शिक्षा मिळायला हवी ती मिळू दे, संजय कठोरपणे म्हणाला. मी समजू शकतो. नीरजने दीर्घ श्वास घेतला. तुला माहीत आहे का, ते माझी कार्ड, माझं नाव, माझा पत्ता सगळं वापरत होते त्यांच्या कामांसाठी, सगळं माझ्या नावावर. का? जर ते पोलिसांच्या हाती लागले असते तर कोणाला प्रश्न विचारले गेले असते? मला. भूमीचं काय, आईचं काय, भावाचं काय? एकदाही त्यांनी त्यांच्याबद्दल विचार केला का? तो प्रश्न विचारत होता. संजय शांत हो. यावेळी नीरजने त्याला थांबवलं. आता मला आईबद्दलही चिंता नाही. ती तिच्या मुलांसोबत आनंदात आहे. आता ती त्यांच्याबद्दल विचारही करणार नाही. त्यांना नरकात जाऊ दे, तुरुंगातच मरो. संजय शांत बसला. त्याला थोडा वेळ बोलायचं नव्हतं. नीरजला त्याचं दुःख समजत होतं. हा माणूस त्याच्या आयुष्यातील सर्वात भयानक स्वप्नासारखा होता. त्याने त्याचं बालपण उद्ध्वस्त केलं, त्याच्या आईचं हसूही राहून घेतलं आणि आता कोणत्या तरी अज्ञात कारणासाठी तो त्याच्या मुलाच्या आयुष्यालाही धोक्यात टाकत होता. हे काय चाललं आहे? तो आकाशच्या मागे का लागला आहे? त्यांना पैशांची इतकी हाव काय आहे? ते असे का आहेत? त्यांच्याकडे 2 उत्तम मुलं आणि एक जबाबदार पत्नी आहे, पण त्यांनी कधीच त्यांच्या इच्छांना महत्त्व दिलं नाही. उलट ते त्यांचं आयुष्य आपल्या इच्छेनुसार चालवण्याचा प्रयत्न करत राहिला. नीरज संजयकडे पाहत होता. त्याला या सगळ्या समस्यांमधून कायमचा बाहेर काढायला हवं असं त्याला वाटलं. पण तुझ्या मते काय? आकाशची त्याची वैरभावना असल्याचं कारण काय असू शकतं? काही वेळानंतर संजयने विचारलं. मला माहीत नाही संजय.
गेल्या आठवड्यात आम्ही त्याच्या प्राध्यापकांना भेटलो होतो. त्यांनी सांगितलं की ते तुझ्या वडिलांना ओळखतात. बहुतेक त्यांच्यात काहीतरी समस्या आहे. तुझ्या वडिलांचं नाव ऐकताच ते खूप रागावले. का ते माहीत नाही. मीही गोंधळलो होतो. संजय फिकट चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत होता. म्हणजे बाबांना आकाशचे प्राध्यापक माहिती आहेत? हो. आकाश आपल्या प्राध्यापकांचा खूप आदर करतो. जणू ते त्याचे वडीलच आहेत. कदाचित तेच कारण असेल. पण अजून आपल्याला काहीच ठोस माहिती नाही. संजय नीरजच्या शब्दांबद्दल विचार करू लागला. त्याला खात्री होती की जर त्याला त्यांच्या वैराचं खरं कारण कळालं तर तो हे सगळं थांबवू शकेल. पण तो असहाय्य होता. त्याला काहीच माहिती नव्हतं आणि त्याला ते जाणून घ्यायची खूप घाई होती. भूमी कुठे आहे? तू म्हणाला होतास की ती एका तासात येईल. नीरजने विषय बदलण्यासाठी विचारलं. ती आईसोबत हॉस्पिटलमध्ये गेली आहे, संजय काही क्षणांनी म्हणाला. नीरज, तू त्या प्राध्यापकांना प्रत्यक्ष भेटून आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला का? तू म्हणाला होतास की त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, बालपणाबद्दल चौकशी करशील. संजयला उत्तर जाणून घेण्याची खूप घाई होती. जरी नीरज त्याला थोडा वेळ शांत राहायला सांगत होता तरीही त्याला त्यांच्या वैराचं कारण जाणून घ्यायचं होतं. नाही संजय, मला त्यांच्याबद्दल जास्त माहिती मिळाली नाही. मी आधीच सांगितलं होतं. मी त्यांच्या प्राध्यापकांना भेटायला गेलो होतो, पण त्यांना अल्झायमर आहे. ते खूप विसरभोळे झाले आहेत. आत्तापर्यंतची माहिती मिळाली ती मिळवायलाही खूप कष्ट घ्यावे लागले. त्यांचे सहाय्यक आणि डॉक्टरांनी थोडीफार माहिती दिली आणि आम्ही लपून त्यांच्या घरी जाऊन त्यांचं घरही शोधून पाहिलं. तरीही काही उपयोग झाला नाही संजय. आम्हाला काहीच सापडलं नाही. पण एवढं कळालं की आकाशला पोलिसांनी निर्दयीपणे मारहाण केली होती आणि त्याला जवळच्या एका रेल्वे स्टेशनकडे नेलं होतं. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही ही पुष्टी केली आणि दुसऱ्याच दिवशी ही घटना वर्तमानपत्रातही छापून आली होती. देवाचे आभार की आकाश कसे तरी त्यांच्या तावडीतून सुटला आणि त्याच्या प्राध्यापकांनी योग्य वेळी त्याला वाचवलं. पण मला वैयक्तिकरित्या तुझ्या वडिलांचा यात हात असल्याचा संशय आहे. ते त्या वॉचमनला आणि त्या टोळीतील इतर लोकांना मदत करत होते. मी जिथे जिथे या प्रकरणाचा तपास सुरू करतो तिथे शेवटी धागा तुझ्या वडिलांपर्यंत जाऊन पोहोचतो. खरंच धक्कादायक आहे. नीरजचे शब्द ऐकून परिस्थिती गंभीर वाटत होती. तो नेमकं काय करत आहे? तो वेडा झाला आहे का? तो आकाशच्या मागे का लागला आहे? मला त्यांच्यावर खूप राग येतोय, संजय ओरडला. आकाशच एकमेव माणूस आहे ज्याला याचं खरं उत्तर माहीत असू शकतं. कदाचित त्यालाही माहिती नसेल. आपल्याला तुझ्या वडिलांना एकदा सामोरं जावंच लागेल. या सगळ्या गोंधळातून बाहेर पडण्याचा तोच एक मार्ग आहे. नीरज प्रामाणिकपणे सल्ला देत म्हणाला. हो, मला ते करायलाच हवं. बहुतेक खूप उशीरही झाला आहे. हे मला खूप आधीच करायला हवं होतं. त्या दिवशी तू मला फोन करून सांगितलं होतंस की आकाश माझ्यावर सतत होत असलेल्या हल्ल्यांचा आरोप करतो आहे. तेव्हा मी हादरलो होतो. तू हुशारीने त्या माणसाला पकडलंस ज्याने तुझ्या घरी त्याच्यावर हल्ला केला होता आणि वेळेवर पोलिसांच्या हवाली केलंस. नाहीतर आकाश कायमच असं समजत राहिला असता की हे सगळं मीच करतोय. बरोबर? शेवटी त्या माणसाने पोलिसांच्या ताब्यात सगळं खरं सांगितलं. हे सगळं माझ्या बाबांनीच केलं होतं, संजयने स्पष्ट केलं. आता बहुतेक समस्या सुटल्या आहेत. संजय थोडा शांत झाला. जेव्हा त्याने सांगितलं की तो वकिलाशी बोलला आहे तेव्हापासून त्याला खात्री पटली की हे सगळं तुझ्या वडिलांचंच काम आहे. त्यामुळे आता जास्त चिंता करू नकोस. नीरजने संजयला शांत राहायला सांगितलं. मला वाटतं आता परिस्थिती नियंत्रणात आहे, संजय आशेने म्हणाला. तसं असावं अशी आशा आहे. कुणालही आता आनंदात आहे आणि तो पुन्हा कामावर परतला आहे. तुझ्या कामातही चांगली प्रगती होत आहे. आशा आहे की हळूहळू सगळं पुन्हा सुरळीत होईल, नीरज म्हणाला. जीजू, संजय, देवाचे आभार की तुम्ही दोघं इथेच आहात. मानसी धावत त्यांच्याजवळ आली. तिच्या बोलण्याने ते दोघेही आश्चर्यचकित झाले. संजय, तुला माहीत आहे का आकाश कोण आहे? तुला माहीत आहे का? ती आनंदाने किंचाळत त्याचे हात धरत म्हणाली. हा फोटो बघ. ती संजयजवळ गेली आणि त्याच्या हातात एक फोटो ठेवला. संजयला धक्का बसला. त्याचे डोळे मोठे झाले आणि काही क्षण तो बोलूच शकला नाही. नीरजला काहीच समजत नव्हतं की नेमकं काय चाललं आहे. तो दोघांकडे गेला आणि फोटो आपल्या हातात घेतला. संजय, आकाश तुझा चुलत भाऊ आहे, मानसीने त्याचे हात धरत आनंदाने कानापासून कानापर्यंत हसत सांगितलं. चुलत भाऊ? संजय आनंदी चेहऱ्याने मानसीकडे पाहत म्हणाला. ही तुमची आई आहे ना, आंटी? मानसीने चमकत्या डोळ्यांनी विचारलं. हो, तो मान हलवत म्हणाला. शेवटी मानसीने संजयचा हात धरला आणि तिच्या डोळ्यांतून काही अश्रू उघडले.
हा तोच दिवस होता ज्याची संजय खूप दिवसांपासून वाट पाहत होता. जेव्हा जेव्हा त्याची आई त्याला तिच्या मुन्नाबद्दल विचारायची, तेव्हा त्याला खरंच असहाय्य वाटायचं. या वयात तो तिला सांत्वनही देऊ शकत नव्हता. तिने आपल्या मुलांसाठी काय नाही केलं आणि तरीही ते तिची एक छोटीशी इच्छा पूर्ण करू शकले नव्हते. संजय नेहमीच अपराधीपणाने जगत होता, पण आता त्याला दिलासा मिळाला. त्याला त्याच्या वडिलांच्या आकाशविषयीच्या विचित्र वागण्याचं कारणही समजलं. पण हे समजल्यावर की त्याचे वडील आकाशला मारून टाकण्याचा विचार करत होते, संजयचं हृदय तुटलं. जर त्याच्या वडिलांची योजना यशस्वी झाली असती, तर त्याच्या आईवर काय बितली असती? तो कसला माणूस आहे? संजयने आपल्या बालपणापासून साचलेल्या सगळ्या द्वेषाने त्याला मनात शिव्या घातल्या. जीजू, हे फोटो बघा. मानसी नीरजजवळ गेली आणि त्याच्या हातात एक जुना अल्बम ठेवला. हा आकाश आहे. मला माहीत आहे. त्याने खूप आधी त्याचा बालपणीचा फोटो दाखवला होता. आणि हा फोटो बघा, आकाश आणि आंटी. तो संजयचा चुलत भाऊ आहे, ज्याला तुम्ही सगळे इतक्या दिवसांपासून शोधत आहात. ती आनंदाने म्हणाली. तिला माहीत होतं की आकाश खूप वेदनेत जगत होता. त्याला वाटायचं की त्याचं कोणीच नाही, त्याचं स्वतःचं कुटुंबही नाही. एकदा तिचे बाबा हॉस्पिटलमध्ये असताना त्याने तिलाच तो प्रश्न विचारला होता. आता तिला त्याच्या डोळ्यातला भाव पाहायचा होता, त्याच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया पाहायची होती. त्याला हे सत्य कळताना ती त्याच्यासोबत असावी असं तिला खूप वाटत होतं. तिला त्याच्या संजयच्या आईशी भेट घडवून आणायची होती. ती आपल्या नवऱ्यासाठी खूप आनंदी होती. नीरज लक्षपूर्वक ऐकत होता आणि दिलासा मिळाल्यासारखा खोल श्वास घेतला. स्वप्ना. अचानक त्याला काहीतरी आठवलं आणि तो स्वप्नाचं नाव मोठ्याने घेत दूर चालत गेला. यावेळी स्वप्ना घाबरली आणि फिकट चेहऱ्याने त्याच्याकडे आली. नीरजला ही बातमी स्वप्नाशी शेअर करायची होती. माझ्यासोबत ये. ती त्याच्या समोर येताच त्याने तिचा हात धरला आणि तिला मानसीजवळ ओढत नेलं. संजय काही क्षण शब्दच हरपून बसला. त्याला काय बोलावं हेच समजत नव्हतं. तो ही बातमी आपल्या आईला सांगण्यासाठी आतुर झाला होता. खरं तर त्याला खूप हलकं वाटत होतं. आकाशला स्वतःबद्दल काहीच माहीत नव्हतं का? त्याने कधी आपल्या आईला पाहिलंच नव्हतं का? त्याच्या मनात अनेक प्रश्न फिरत होते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या खांद्यावरचं ओझं जणू उतरलं होतं. क्षणाचाही विलंब न करता त्याने फोन काढला आणि आपल्या वाणी दिदीला कॉल केला. तो फोनवर तिच्याशी बोलत होता आणि मानसी आपल्या बहिणीकडे पाहत होती. काय झालं? सगळं ठीक आहे ना? नीरजच्या प्रतिक्रियेमुळे स्वप्ना घाबरली आणि त्याच्या मागे धावत त्याच्यापर्यंत पोहोचली. ती तिथेच उभी राहिली, एकेकाकडे उत्तराच्या प्रतीक्षेत पाहत. ते सगळे इतके आनंदी का आहेत? पण तरीही तिने मनोमन देवाचे आभार मानले. स्वप्ना, आकाश हा संजयचा चुलत भाऊ आहे, ज्याला संजय इतक्या दिवसांपासून शोधत होता तोच. नीरज हसत म्हणाला. स्वप्नाला काय बोलावं तेच समजत नाही. ती तिथेच स्तब्ध उभी राहिली, ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत. संजयचा चुलत भाऊ? ती भुवया उंचावत मानसीकडे पाहून विचारू लागली. हो दी, बघ ना. मानसीने नीरजच्या हातात असलेल्या अल्बमकडे बोट दाखवलं. भूमी, लवकर ये. मला आईला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. संजय आनंदाने फोनवर अक्षरशः ओरडत होता. दुसऱ्या बाजूला भूमी त्याच्या प्रतिक्रियेमुळे हसली. तिला समजलं होतं की काहीतरी खूप महत्त्वाचं घडलं आहे. तिने आपल्या सासूबाईंना हसून पाहिलं, फोन पिशवीत ठेवला आणि नीरजच्या घराकडे निघाली. चल, त्या मूर्ख कुणालाही फोन करतो. त्यालाही ही बातमी ऐकून खूप आनंद होईल. संजय नीरजकडे पाहत म्हणाला. त्यांच्या आनंदाला जणू सीमा नव्हती, कारण यामुळे या भावंडांमधला थंड युद्ध संपणार होतं. त्यांना कारणही माहीत नसताना ते एकमेकांशी भांडत होते आणि आकाश तर पूर्णपणे वेडा झाला होता. संजय आणि त्याच्यामध्ये जो कोणी आला त्याला त्याने दुखावलं होतं. त्यांना माहीत होतं की त्यांची आई आकाशवर किती प्रेम करते आणि त्यांना विश्वास होता की तिचं प्रेम त्याच्या वेदना कमी करेल. किमान आता तरी ते त्याच्या वडिलांना इशारा देऊ शकतील. स्वप्नाने आपल्या बहिणीकडे अविश्वासाने पाहत हलकंसं असू दिलं. हो दी. मानसीने तिचा हात धरला आणि हलकेच थोपटला. त्याला हे माहीत आहे का? स्वप्ना विचारात गुंतत मानसीकडे पाहू लागली. सगळ्यांनी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि वातावरण अचानक गंभीर झालं. स्वप्ना? संजय तिच्या चेहऱ्याकडे पाहत विचारू लागला. त्याला माहीत आहे का संजय? आकाशला हे माहीत आहे का? ती एकेकाकडे पाहत विचारू लागली. काय? मानसीला तिचा प्रश्न ऐकून विश्वासच बसला नाही. नाही, मला वाटत नाही दी. ती पटकन डोकं हलवत म्हणाली. जर त्याला माहीत असतं तर तो असं काही केलं नसतं. बाबा हॉस्पिटलमध्ये असताना तो याच गोष्टीबद्दल बोलत होता. तो खूप रडला होता आणि दोनदा आंटींबद्दल बोलला होता. मी त्याला ओळखण्यात कशी चुकले. त्याचं नाव मुन्ना आहे हे मी कसं विसरले.
त्याचे मित्रही त्याला याच नावाने हाक मारतात. बाबांनाही तो याच नावाने माहीत आहे. पण मला काहीच कळलं नाही. मानसीने सुस्कारा टाकत इतरांकडे पाहिलं. मलाही वाटतं त्याला हे सत्य माहीत नाही स्वप्ना. तो मला संजयशी बोलायला सांगत होता. त्याच्या वडिलांबद्दल, त्यांच्या अत्याचारांबद्दल. तेव्हाही त्याने याबद्दल काहीच सांगितलं नाही. अरे देवा, स्वप्नाने डोळे मिटले. तो खूप काही सहन करून गेला आहे. आपल्याला हे सत्य आधी कळालं असतं तर सगळं किती वेगळं असतं. ती असमाधानाने डोकं हलवत म्हणाली, काय झालं ते झालं, पण आई खूप आनंदी होईल. तिची इतक्या वर्षांची प्रतीक्षा आता संपणार आहे. ती अनेक वर्षांपासून त्याला पाहण्यासाठी आतुर आहे. संजय मनापासून म्हणाला. दरम्यान भूमी आपल्या सासूबाईंना घेऊन नीरजच्या घरी आली. घरात शिरताच सगळे हॉलमध्ये जमले. नीरजचे वडीलही तिथे होते. भूमीने सगळ्यांकडे पाहिलं आणि संजय एका क्षणात आईजवळ पोहोचला. फोनवर त्याचा आवाज ऐकूनच तिला काहीतरी मोठं घडलं आहे असं वाटलं होतं आणि हॉलमधलं वातावरण पाहून तिचा अंदाज खरा ठरला. संजय हसत आपल्या आईकडे आणि पत्नीकडे पाहत होता. त्याने आईला हळूच सोफ्यावर बसवलं आणि स्वतः तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. भूमीने स्वप्ना आणि नीरजकडे पाहिलं. ते दोघंही आनंदाने चमकत होते. मानसी पुढे आली आणि तिने तो अल्बम त्याच्या हातात दिला, जो ती त्यांच्या घरातून घेऊन आली होती. तो एक जुना अल्बम होता, जो संजयच्या आईने आकाशला भेट दिला होता. आई, हा कोण आहे? संजयने तिचा हात धरत अल्बममधला एक फोटो तिच्यासमोर धरला. मुन्ना. तिने फोटो हातात घेतला. तिचे हात थरथरत होते आणि डोळे अश्रूंनी भरले होते. हा तुला कुठे मिळाला? तिने विचारलं. संजयने तिच्या हातात तो संपूर्ण अल्बम ठेवला. तुला मुन्ना सापडला का? तो कुठे आहे? ती काही अश्रू ढाळत विचारू लागली. मी त्याला शेवटच्या वेळी भेटले तेव्हा हा अल्बम त्याला भेट दिला होता. ती वाक्य पूर्ण करत सुंदर हसली. मानसी आनंदाने उजळलेल्या चेहऱ्याने घरी परतली. आज मी तुला एक मोठा सरप्राईज देणार आहे माझ्या प्रिय नवऱ्या. तिने त्याला मेसेज केला आणि आपल्या कामाला लागली. तिला शक्य तितकं त्याला छेडायचं होतं. शिवाय तो तिच्याशी अजिबात बोलत नव्हता. त्याला थोडी शिक्षा मिळायलाच हवी. ती डोळा मारत मनात म्हणाली. या विचाराने ती हसली. तिला माहीत होतं की तो काही तासांत येईल आणि त्याआधी सगळी तयारी पूर्ण करायला हवी. अरे देवा, ती तणावाने ओठ चावते. घरी येताना ती त्याचा आणि त्याच्या आईवडिलांचा एक मोठा फोटो फ्रेम करून आणला होता. इतका मोठा फोटो. किती गोड दिसतोय आकाश, मनापासून हसताना. आतापर्यंत त्याला वाटायचं की तो अनाथ आहे आणि त्याचं कोणीच नाही. पण आता त्याच्याकडे एक कुटुंब आहे. त्याची काळजी घेणारी आई आहे. एक मोठा भाऊ आहे. प्रेम आणि आपुलकी वाटण्यासाठी एक सुंदर कुटुंब त्याची वाट पाहत आहे. हे सगळं विचार करून तिचं हृदय अभिमानाने भरून आलं. ती स्वतःच सगळं काम करत होती. कोणाचीही मदत घ्यायची नव्हती. तिने स्वतःच्या हातांनी घर सजवलं होतं आणि आता ते स्वर्गासारखं सुंदर दिसत होतं. क्षणभर सगळं खूप स्वर्गीय, दिव्य वाटत होतं. तिने त्याच्या आवडीचे पदार्थ खूप काळजीपूर्वक बनवले. जेवणाची चव अजिबात बिघडू नये म्हणून ती विशेष लक्ष देत होती. तिने टेबल सजवला आणि त्यावर मेणबत्त्या लावल्या. आज ती आकाशला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी बातमी सांगणार होती आणि तो क्षण साजरा करण्यासारखाच होता. आता त्याला अजून काय हवं असेल? ती आरशात स्वतःकडे पाहत स्मित हास्य करत म्हणाली. तिने पीच रंगाची नेटची साडी आणि त्याच रंगाचा स्लीवलेस, जवळजवळ बॅकलेस ब्लाऊज घातला होता. तिला माहीत होतं तिला पाहून त्याचा श्वास थांबेल. तो तिच्याशी बोलल्याशिवाय राहू शकेल का? थांब, आता माझा राग बघ. ती हसली. आकाशच्या कारचा आवाज ऐकू येताच तिने सगळे दिवे बंद केले आणि मंद मेणबत्तीच्या प्रकाशात अंधारात बसली. आकाशने दार उघडला आणि घरातला अंधार पाहून तो थोडा दचकलाच. त्याने तिचं नाव हाक मारला आणि मोबाईल शोधून त्याचा टॉर्च चालू केला. त्याला कळत होतं की काहीतरी चाललं आहे. तिने पाठवलेला मेसेज त्याला आठवला. मानसीचे हात हळूच त्याच्या पाठीवर फिरू लागले. तिच्या बोटांनी त्याची हनुवटी, ओठ, गाल स्पर्श केले आणि शेवटी डोळ्यांपर्यंत पोहोचले. तो तिच्या स्पर्शाने थबकला आणि नकळत डोळे मिटले. तिने त्याचे डोळे हाताने झाकले आणि दिवे लावले. हे सगळं त्याला खूप रोमॅन्टिक वाटत होतं. अंधार, तिचा हळू आवाज, तिचा स्पर्श. मानसी. आकाश तिच्या स्पर्शाने कुजबुजला. तिच्या बांगड्यांचा हलका आवाज आणि तिच्या श्वासाची ऊब त्याच्या अंगावर शहारे आणत होती. आज तिचा स्पर्श वेगळाच मोहक आणि आकर्षक वाटत होता. त्या आधीही जवळ आले होते, पण यावेळी तिने सगळं खूप रोमॅन्टिक आणि खास बनवलं होतं. आज हिला काय झालंय? तो मनात हसला. मागच्या वेळी सगळं घाईत झालं होतं, पण यावेळी तिने सगळं नीट नियोजन करून केलं होतं. त्याने तिचा हात पकडला, पण ती हळूच कुजबुजली. हात हलवू नकोस, तिने त्याच्या ओठांवर हात ठेवत म्हणाली. श्श.
तिने हळूहळू हात काढले आणि त्याला डोळे उघडायला वेळ न देता त्याच्या मानेजवळ अलगद झुकली. तिने आपला स्कार्फ काढून त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. ती हलकसं असली आणि त्याला कळालं की तिने काय केलं आहे. मन्नू, तो हळू आवाजात म्हणाला. त्याचा आवाज थोडा कापत होता. यानंतर पुढे आकाशला हे सत्य कळाल्यानंतर आकाशची काय प्रतिक्रिया असेल, की हे सत्य त्याला आधीही माहिती होतं, पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला लवकर मिळेल. धन्यवाद.